Metallic and non-metallic character. Use your brain power. Look at the element of the third period. Classify them into metal and non-metal. On which side of the period are the metal left or right, म्हणजे कुठल्या साईडचे जे मेटल्स आहे, म्हणजे सॉरी मेटल्स कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला की राईट साईडला, तर तुम्हाला माहीत आहे लेफ्ट साईडला मेटल आहे. ऑन विच द साईड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल, आणि तुम्हाला नॉन मेटल कुठे भेटणार, तर ऑलवेज तुम्हाला माहीत आहे की कुठे भेटणार, आपल्याला राईट साईडला भेटणार. इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. तुम्हाला माहिती आहे की मेटॅलिक एलिमेंट जे आहे जसं सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ते पूर्ण लेफ्ट साईडला आहे. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच एज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट, आणि नॉन मेटॅलिक एलिमेंट जे आहे ते राईट साईडला आहे. द मेटलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दिस टू टाईप्स. आणि मेटलॉइड एलिमेंट्स आहे जसं सिलिकॉन हे काय मेटलॉइड्स आहे, तर ते दोन टाईप्सच्या मध्ये आहे. अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन द अदर पिरियड्स. इथे बघून घेऊ आपण, जे इथे ब्ल्यू कलरमध्ये दिलेलं आहे त्यांनी, हे जे आहे मेटल्स आहे. त्यानंतर ब्राऊन कलरिशमध्ये आहे हे नॉन मेटल आहे. आणि याच्यामध्ये जी झिगझॅग लाईन दिसते, आणि झिगझॅग लाईनच्या इथे जे दिसत आहे हे ऑरेंज कलरमध्ये, हे आहे मेटलॉइड. हे मेटलॉइड आहे, हे मेटल आहे, हे मेटलॉइड आहे, आणि हे नॉन मेटल आहे. ओके, सो हे या राईट साईडला पूर्ण मेटल्स असतात. हे जे आहे या साईडला झिगझॅग लाईनच्या तिथे मेटलॉइड, आणि इथे असतात नॉन मेटल. लेट अस कम्पेअर. It is seen that the zigzag line separates the metal from non-metals in the periodic table. मग ही जी zigzag line आहे हे काय करते आहे, नॉन मेटल्सला, ही जी zigzag line आहे हे पूर्ण zigzag लाईनने केलं आहे, नॉन मेटलला मेटलपासून काय केलं आहे, वेगळं केलेलं आहे. इथून मेटल आणि नॉन मेटल काय झाले, वेगळे झालेले आहे. In the periodic table, elements appear to have arranged in such a way that the metals are on the left side of this line. आणि काय आहे की मेटल जे आहे लेफ्ट साईडला या लाईनच्या, नॉन मेटल ऑन द राईट साईड, आणि नॉन मेटल जे आहे ते राईट साईडला आहे. अँड द मेटलॉइड्स आर अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस लाईन. आणि नॉन मेटलॉइड्स जे आहे ते त्या लाईनवर आहे. हाऊ डिड दिस हॅपन? लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल. मग काय आहे केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल, म्हणजे का बरं असं होते? It is seen from the chemical formula of simple ionic compound that the cation in them is formed from a metal while the anion from a non-metal. मग काय होते की जसं Na आहे, Na म्हणजे काय तुमचं सोडियम, आणि Cl म्हणजे काय क्लोरीन, माहीत आहे तुम्हाला. NaCl म्हणजे काय, क्लोरीन. सो Na काय आहे, Na वर पॉझिटिव्ह चार्ज असतो नेहमी, आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज असतो. आपल्याला नेहमी प्रश्न पडत असेल की Na वर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज का राहतो आणि क्लोरीनवर नेहमी निगेटिव्ह चार्ज का राहतो. सो काय याचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो Na काय आहे, पॉझिटिव्ह आहे. Na वर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह म्हणजे हा काय आहे, मेटल आहे. Na काय आहे, मेटल आहे. आणि क्लोरीन आहे नॉन मेटल. ओके, नॉन मेटल. सो मेटलची जी केमिकल प्रॉपर्टी आहे, सो हा नेहमी काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार करतो. आणि नॉन मेटलची जी प्रॉपर्टी आहे नेहमी निगेटिव्ह चार्ज तयार करतो. पॉझिटिव्ह चार्जला आपण कटोयन म्हणतो, आणि निगेटिव्ह चार्जला अनोयन म्हणतो. पॉझिटिव्ह चार्जला कटोयन आणि निगेटिव्ह चार्जला अनोयन म्हणतो. म्हणजे Na मेटल आहे, आणि म्हणून याच्यावर सोडियमवर नेहमी काय कटोयन चार्ज तयार होतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि क्लोरीनवर नॉन मेटल म्हणजे अनोयन चार्ज तयार होतो. असं का बरं होते? सो हा मेटल काय करतो, एक त्याचा जो इलेक्ट्रॉन असतो तो डोनेट करतो. याच्यामध्ये डोनेट करायचे जे असते एक गुण असते. इलेक्ट्रॉन डोनेट करतो मेटल, आणि नॉन मेटल जो असतो तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉन काय करतो, ॲक्सेप्ट करतो. हा इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार असते, आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होते. हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून याच्याजवळून ॲक्सेप्ट करतो म्हणून याच्यावर काय होते, निगेटिव्ह चार्ज तयार होते. आता कसं आणि कसं काय डोनेट होते? जसं NaCl निगेटिव्ह. आता Naचा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हा 281 आहे, आणि क्लोरीनचा 287 आहे. बरोबर आहे, 281 आहे, आणि याचा क्लोरीनचा 287 आहे. सो आता Na काय करतो, Na काय करतो, ह्या क्लोरीनला याचा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा डोनेट करतो. का बरं? म्हणजे त्याचा ऑर्बिट, त्याचा जो ऑक्टेट आहे हा कंप्लीट करायला, एक ऑक्टेट कंप्लीट करायला हा काय करतो, याला
डोनेट करतो. आणि तुम्ही असंही म्हणू शकता की मग याचा पण ऑक्टेट कुठे कंप्लीट आहे, याचं लास्ट ऑर्बिटमध्ये तर 1 इलेक्ट्रॉन आहे, तर ते पण आपण बघणार आहोत की कसं ते डोनेट करतात. पण सध्यापुरतं मी तुम्हाला सांगून ठेवते की 1 2 3 4 ज्याच्या ऑर्बिटमध्ये 4पर्यंत इलेक्ट्रॉन असतात, ज्याच्या ऑर्बिटमध्ये 4पर्यंत इलेक्ट्रॉन असतात ते डोनेट करू शकतात, ते डोनेट करू शकतात. त्यानंतर 5 6 7 असेल तर ते डोनेट इकडे करू शकत नाही, त्यांना ॲक्सेप्टच करावे लागतात. कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच लेक्चरमध्ये. So let us compare the characteristic of chemical property of metals and non-metal. It is seen from the chemical formula of simple ionic compound that the cation in them is formed from metal while the anion म्हणजे काय, मेटलवर नेहमी काय तयार होतो, मेटलवर नेहमी कॅटॉयन चार्ज तयार होतो आणि नॉन मेटलवर अनॉयन चार्ज तयार होतो. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टँड दॅट मेटल ॲटम हॅव अ टेंडन्सी, मग मेटलची ती टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करायची, म्हणजे डोनेट करायची त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमधून. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड, आणि अशा प्रॉपर्टीला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट, म्हणजे त्या एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणते. ऑन द अदर हँड ॲन ॲटम ऑफ नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म ॲन अनॉयन बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन, आणि दुसऱ्या ठिकाणी नॉन मेटलची टेंडन्सी असते की तो नेहमी इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो फ्रॉम आउटसाइड, म्हणजे बाहेरून एक्सेप्ट करतो त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस, आणि आपल्याला माहीत आहे की नोबल गॅसचा जो आउटर मोस्ट ऑर्बिट असतो किंवा त्याचा जो तो नेहमी स्टेबल असतो. ओके, तो नेहमी कसा असतो, स्टेबल असतो. आणि स्टेबल असल्या का बरं स्टेबल असतो, कारण त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट कसा राहतो, तो नेहमी कंप्लीट राहतो, त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट ऑक्टेट कंप्लीट राहतो. सो काय मेटल आता का बरं तो डोनेट करतो, मी तुम्हाला सांगितलं की 1 2 3 4पर्यंत जर असेल इलेक्ट्रॉन त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये तर ते डोनेट करू शकतात. का असं होते, तर मेटलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो, ते बघू, मेटलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो. आता हा तुमचा एक मेटल आहे, मेटल एक एक्झाम्पल देते. हा समजा एक तुमचा हा मेटल नाही आहे, पण तरी एक एक्झाम्पल तिथं समजून घ्या. इथे Na आहे तुमचा, की समजा इथे आता हा जसं Na आहे. सो याची जी डायग्राम आहे ती काढून घेते मी. Na याच्या पहिल्या इलेक्ट्रॉनमध्ये ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, 2 आणि याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, समजा हे Na हे आहे. ओके, हे एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे मी या ठिकाणी. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये हा Na म्हणजे हा तुमचा एक मेटल आहे. इथे तुमचं पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, जिथे जे इलेक्ट्रॉन तयार होतं इलेक्ट्रॉनवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज राहते. सो हे जे इलेक्ट्रॉन आहे, ह्या इलेक्ट्रॉनवर जे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतं आहे, ह्या इलेक्ट्रॉनपासून तर आउटर मोस्ट ऑर्बिटपर्यंतचे डिस्टन्स असते. जे इलेक्ट्रॉनपासून जे आउटर मोस्ट ऑर्बिटपर्यंत जे डिस्टन्स बघितलं होतं आपण, इथे म्हटलेलं आहे की इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. ऑन द अदर हँड ॲन ॲटम ऑफ नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी to form an anion by accepting electron from outside into valence shell. We have already seen that ions have a stable configuration of noble gas. त्यानंतर how is the ability to lose or accept electron in the valence shell determined. मग असं का बरं होते बघू आपण. All the electrons in any atom are held by the attractive force exerted on them by positively charged nucleus. त्यांच्यामध्ये काय होते, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होते. पॉझिटिव्ह चार्जमुळे काय होते, पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे एक अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होते. इलेक्ट्रॉन इन द इनर शेल, कुठे इनर शेल लाय बिटवीन द व्हॅलेन्स शेल अँड द न्यूक्लियस. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द
effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than the actual nuclear charge. Thus, the number of valence electron in metal is small. Also, the effective nuclear charge exerting attractive force on the valence electron is small. As a combined, हे मी माझ्या पद्धतीने थोडं समजून सांगते. मेटलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असते, मेटलच्या आतमध्ये जो एक न्यूक्लियस असते त्याच्यावर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असते. त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटचा जो इलेक्ट्रॉनवर त्याच्या म्हणजे काय पॉझिटिव्ह चार्ज असते. आउटर मोस्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनवर त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स तिथून कमी होत जातो. का बरं कमी होतो? तर लेफ्ट टू राईट जेव्हा जो इलेक्ट्रॉन जातो आपण ॲटॉमिक रेडाय डिक्रीज होते. आता जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, मग ॲटॉमिक नंबरनुसार आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणार. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट ठरणार की त्याला किती शेल लागत आहे. जेवढे कमी शेल त्याला लागत आहे म्हणजे त्याचं काय होतं की ॲटॉमिक रेडाय कमी होत आहे. ॲटॉमिक रेडाय आपण बघितलं होतं की जसं इथून इथपर्यंत आहे, इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे रेडियसचं डिस्टन्स आहे. इथून आपल्याला न्यूक्लियसपासून तर आउटर मोस्ट ऑर्बिटपर्यंत जे डिस्टन्स आहे हे न्यूक्लियसचं डिस्टन्स आहे. मग जेवढे जास्त शेल, आता याच्यानंतर आणखी एक शेल असेल तर इथून याचं डिस्टन्स वाढेल, बरोबर आहे. मग जेवढं डिस्टन्स कमी होणार तेवढा काय त्याची ॲटॉमिक रेडाय कमी होणार. आणि ॲटॉमिक रेडाय कमी म्हणजे काय, त्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स पण कसा राहणार, कमी राहणार. अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असल्यामुळे त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 2 3 4 एवढेच इलेक्ट्रॉन राहतात. आणि त्यांचं ॲटॉमिक अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असल्यामुळे काय होते की त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन राहतात. तिथे न्यूक्लियसपासून मिळणारे इलेक्ट्रॉन आफ्टर फोर्स कमी होतात. म्हणजे काय होतं की तिथे न्यूक्लियसपासून मिळणारे जे इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे न्यूक्लियसपासून जेवढे पण जे इलेक्ट्रॉन असतात ते त्यांचं अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होतो, तो कमी होतो. आणि त्यामुळे ते इझिली काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. कारण यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन कमी असतात म्हणून ते डोनेट करू शकतात. 4च्या नंतर असेल तर ते एक्सेप्ट करू शकतात. म्हणजे 4च्या वर जर 5 आहे, 6 आहे, 7 आहे, जेवढे पण इलेक्ट्रॉन आहे तर ते सर्व काय एक्सेप्ट होतात त्यांचे इलेक्ट्रॉन.